सोलापूर शहरात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणीच पाणी झालं आहे। सैफुल परिसरातील ग्रीन युनिटी पार्क सोसायटी येथे नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत। घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवासी मोठ्या संकटात सापडले आहेत। स्थानिकांनी वारंवार महापालिकेकडे तक्रार करूनही अधिकारी डोळे झाक करत आहेत। महापालिका अधिकारी उघडपणे सांगतात की सोसायटी आमच्या ताब्यात नाही, आम्ही काम करू शकत नाही असा उदासीन पवित्रा घेतला जात असल्यामुळे रहिवाशात संतापाचे वातावरण आहे। नागरिकांचा आरोप आहे की महापालिका करांच्या नावाखाली पैसा वसूल करते, मात्र अडचणीच्या वेळी जबाबदारी झटकून पळ काढते। मुसळधार पावसामुळे ग्रीन युनिटी पार्क सोसायटीत निर्माण झालेल्या समस्येकडे महापालिकेचे दुर्लक्ष हे त्यांच्या निष्काळजीपणाचे स्पष्ट उदाहरण आहे। नमस्कार, मी आनंद केसकर, युनिटी ग्रीन पार्क येथील रहिवासी आहे। मी सर्व सोसायटीच्या वतीने महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना, आयुक्तांना, सर्व लोकप्रतिनिधींना, आमदार असू दे, खासदार असू दे, सर्व लोकांना सांगू इच्छितो। तुम्ही इथं पाहू शकताय की गेले आम्ही 10 वर्ष झाले इथे राहतोय। एकही प्रकारची सोयीसुविधा इथे आपल्याला दिसत नाही आहे। ना इथे रस्त्याची सोय आहे, ना इथे लाईटची सोय आहे। रात्रीच्या टायमाला बरेचसे नागरिक इथे ज्येष्ठ नागरिक आहेत, काही लहान मुलं आहेत, ते जा ये करत असतात, परंतु इथे कुठल्याही प्रकारची रस्त्याची सोय नाही। शिवाय मागच्या 3 वर्षापासून इथे ड्रेनेजची जी सुविधा आहे तर ती पूर्णपणे कोलमलेली आहे। आपल्या कॉलनीमधले जे काही ड्रेनेज आहे त्यात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसून माझी जी कॉलनी आहे त्या कॉलनीमधल्या ड्रेनेजचा त्या ठिकाणी फटका येथील नागरिकांना होत आहे। तुम्ही इथे पाहू शकताय प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे। या पाण्यामुळे नागरिकांना बाहेर पडणं, नोकरीला जाणं हे अतिशय जिकरीचं झालेलं आहे। शिवाय इथे पाणी कंटिन्युअसली साचून राहिल्यामुळे रोगराईचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रकार वाढलेला आहे। मागच्याच वर्षी आमच्या कॉलनीतील एका सदस्याला डेंग्यू झालेला होता। त्याकरिता आम्ही महानगरपालिकेमध्ये वेळच्या वेळी झोन ऑफिसरला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मागच्या वेळेस बरेच महानगरपालिकेचे अधिकारी येथे येऊन बघून देखील गेलेले आहेत, तरी देखील इथे कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा झालेली नाही आहे। इथे असणारे नागरिक जे आहेत तर सगळे सुज्ञ नागरिक आहेत। इथे असणारे सगळे नागरिक काही ॲडव्होकेट आहेत, काही डॉक्टर आहेत, काही व्यावसायिक आहेत। आम्ही इथला टॅक्स हा 100% त्या ठिकाणी वेळच्या वेळी पूर्ण करत असतो, परंतु एकही सोयीसुविधा इथे आमच्याकडे पुरवली जात नाही आहे। माझी अशी सर्व महानगरपालिकेतल्या तमाम अधिकाऱ्यांना विनंती आहे, लोकप्रतिनिधींना विनंती आहे, आमदारांना विनंती आहे, खासदारांना विनंती आहे की तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पद्धतीने इथे येता आणि आम्हाला त्या ठिकाणी मत द्या असे म्हणता, पण इथल्या सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःचे फोटोबाजी आणि स्वतःचं त्या ठिकाणी पक्षाचे वाढवण्याकरता प्रयत्न करत असता, त्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्याकडे लक्ष देऊन इथल्या नागरिकांच्या सोयीसुविधाकडे त्या ठिकाणी प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे। आता इथे तुम्ही पाहू शकत असाल जवळजवळ गुडघाभर त्या ठिकाणी पाणी आले। या पाण्यामध्ये नागरिकांनी कसं जायचं? आमचा येणारा जो मेन रोड आहे तो रोडच त्या ठिकाणी बंद झालेला आहे, तर विद्यार्थ्यांनी शाळेला जायचं कसं? त्या सर्वसामान्य नागरिकांनी ड्युटीला जायचं कसं? असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी भेडसावत आहे। शिवाय काही ठिकाणी ड्रेनेजचे जे चेंबर आहेत तर ते ओव्हरफ्लो त्या ठिकाणी होऊन भरून परत वाहत आहेत, तर अशा कंडिशनमध्ये नागरिकांनी इथे राहायचं कसं? अशी मोठी समस्या भेडसावत आहे। त्यामुळे त्वरित महानगरपालिकेने आमच्या या अडचणीकडे लक्ष द्यावे, अन्यथा येणाऱ्या भविष्यकाळातील जी काही निवडणूक आहे, महानगरपालिकेची, त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आम्ही सर्व नागरिक इथे जेवढे राहणारे लोक आहेत त्या सर्व नागरिकांना एकमत करून आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे। या निमित्ताने हे आपल्यास सूचित करतो। आमच्या इथे खूप पाणी येतं, खूपच पाणी यायला, भाजीला यायला जायला, आम्हाला दळण आणायला खूपच अवघड होतं पाण्यातून जायला। एक वेळेला आम्ही असं बसतो पण कधी जाणं शक्यच होत नाही तिकडे। आणि कुठलं युनिटी ग्रीन पार्क, सैफुल युनिटी ग्रीन पार्क। काय नाव तुमचं? सुलभा मंडलिक। किती वर्षापासून येते पाणी?
हे आता 4-5 वर्ष झालं हे सारखं चालूच आहे. केली का अगोदर? हो, याच्या आधी खूप वेळा झालाय, तक्रार खूप केली. काय म्हणाले अधिकारी? येतात, बघून जातात आणि गप्प बसतात. करतो करतो म्हणते, येतच नाही, तिकडे फिरकतच नाहीत ते. आमच्या भागात नाहीच आहेत म्हणतात ते करायचं. नाव सांगा तुमचं काय? अनिता चव्हाण. काय म्हणते तर? आमच्याकडे हे नाही आहे म्हणतात सोसायटीचं काम. हा, ताब्यात नाही आहे आमच्याकडं, नाही म्हणतात. साप पण फिरतात, बाहेर पडायचं मुश्किल आहे. असं जायचं कसं चिखलात? कोणी येतात बघतात निघून, फक्त मत घ्यायला येतात बघा, सांगायला पहिला. मागणी काय तुमची? मागणी काय? रोड व्हाव, लाईट व्हाव, वास सगळं सुटतो, सोय नालीचं करावं. पाणी साठतंय, वास हे यायला पाणी लागलंय. साचतंय, तिकडं ड्रेनेज आहे, सगळं आमच्याकडं सोडले तर बघत नाही. ते येतात आणि असंच निघून जातात. महानगरपालिकेला आम्ही अर्ज दिला असता, त्यांनी म्हटले की त्याने एक लेखी अर्ज दिला, आम्हाला तो लेटर दिला की महानगरपालिका ताब्यात दिलेलं नाही आहे सोसायटी, त्याच्यामुळे आम्ही डेव्हलप करू शकत नाही म्हटले त्याने. मग त्याच्यासाठी मग टॅक्स घेऊ नका ना तुम्ही आमच्याकडनं, पण डेव्हलप ताब्यात. हा, मग 100% टॅक्स जातोय आमच्याकडनं सगळ्यांचं. डेव्हलपमेंट चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस झालेले सर्व घेतलेले सगळ्यांचे. सर, मी अमित कुमार चव्हाण, मी युनिटी ग्रीन पार्क सोसायटी इथे राहणार रहिवासी आहे. तर आम्ही महानगरपालिकेमध्ये इथे अर्ज दिलं होतं की दरवर्षी इथे पाणी साचतं ड्रेनेजचं आणि दरवेळेस फॉलोअप घेत नाहीत सर. आणि म्हटलं तर इथे ड्रेनेज कसं आहे, छोटे छोटे आहेत आणि मध्ये ड्रेनेजचं लाईनचं तिथले केलेलं आहे, पण त्याला व्यवस्थित चेंबर जोडलेलं नाही आहे सर. त्यामुळे इथले पाणी येतं आहे आणि पलीकडचं ओढ्याचं पाणी तिथे पहिला ओढ्याला वळून त्या पाईपने जात होता 4 फूट पाणी याच्यामधून, पण तिथे बंद असल्यामुळे ना त्यांनी सगळं बंद केलेलं आहे. तिथून पाणी हा सगळं इकडं पाटील नगरमध्ये जर युनिटी ग्रीन पार्क सोसायटीमध्ये येत आहे सर. इकडं सगळं पाणी. तुम्ही तक्रार केली का? हो, तक्रार केली होती सर. कुणाला केली होती? महानगरपालिकेला दिली होती, सुभाष देशमुख साहेबांना दिलं होतं, आयुक्त साहेबांना दिलेलं होतं. आले नाहीत तुम्ही? आले होते सर, बघितले आम्ही. म्हटलं तर बघतो आणि आमच्या ह्याच्याप्रमाणे योजनेमध्ये त्यांचे आपलं मंजुरी करून त्याप्रमाणे तुम्हाला ड्रेनेज लाईन करून देतो म्हणून तसं म्हटलं. आता तुम्ही दिले का? आता 1-2-4 दिवस? हा, आत्ता नाही दिलं, मध्ये 1 महिना खाली दिलं होतं. पाऊस पडण्याच्या पावसाळ्यामध्ये आले होते आणि स्वतः आयुक्त साहेब येऊन गेले होते. म्हणजे आता काय समस्या आहे, काय प्रॉब्लेम काय आपल्याला? आता पाण्याचं नाही आहे, इथे नळ नाही आहे, ड्रेनेजचं व्यवस्थित नाही आहे आणि साफसफाई करत नाही आहे. इथं स्ट्रीट लाईट नाही आहे, रस्ता नाही आहे आणि इथं कसं आहे, वयस्कर लोक भरपूर आहेत. इथे वकील आहे, डॉक्टर आहेत, ते म्हणतात सगळं बाबा सोसायटी ताब्यात दिलेली नाही, आम्ही डेव्हलप करू शकत नाही असं म्हणतात.